लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी आता 2 योजना सुरू केलेल्या आहे। त्या 2 योजना कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत। तर योजनेचा लाभ सुद्धा महिलांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे। हे लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाडक्या बहिणी आहे अशा सर्व लाभार्थ्यांना आता या 2 योजनेचा लाभ सुद्धा सुरू झालेला आहे। त्या योजना कोणत्या तर बघू शकता की त्या 2 योजना पाहण्या अगोदर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहिली योजना लाडक्या बहिणींना आता घरकुलासाठी मिळणार 2 लाख रुपये। सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता की लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्रातील बहिणींना घरकुल योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये अनुदान उपलब्ध होत आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी मिळत आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती येथे देण्यात आलेली आहे। तर ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक ऐका, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे ऐकली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कोणकोणती कागदपत्रे आहे, तर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुम्हाला या योजनेसाठी कागदपत्रे कोणती आवश्यक आहे तर बघू शकता। ओळखपत्राचा पुरावा, आधार कार्ड, 2 नंबर रहिवासी दाखला, महाराष्ट्रातील किमान 15 वर्षापासून राहत असलेला हा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं आहे कागदपत्र पत्त्याचा पुरावा। आपल्याकडे मतदान कार्ड किंवा राशन कार्ड किंवा वीज बिल असणे आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला आता हे मतदान कार्ड असणे तुमच्याकडे अनिवार्य आहे। त्यानंतर बँक खाते, आपल्याकडे आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे। ते DBTसाठी आवश्यक आहे, ज्यामध्ये आपले ऑनलाईन चेक येण्यास सुरुवात होणार आहे। ऑनलाईन तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे थेट पैसे जमा होणार आहे। जमिनीचा पुरावा, ग्रामीण भागातील नमुना क्रमांक 8 असणे आवश्यक आहे। जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ पाहिजे असेल तर ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे। शहरी भागातील जमिनीच्या मालकीची नोंद कागदपत्रे, त्या नंबरचं 7वं कागदपत्र आहे। यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतलेल्या ग्रामपंचायतचे शिफारस पत्र असणे आणि हे शिफारस पत्र तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत देण्यात येत आहे। तर जर आपल्या नावावर जमीन नसेल तरी ही भूमी योजनेअंतर्गत अर्ज करता येऊ शकतो। जर लाडक्या बहिणीच्या नावाने कोणतीही जमीन असो, तुम्हाला तुमच्या नावे शिफारस पत्र सुद्धा करता येते। तर त्याचप्रमाणे आता अर्ज करण्याची प्रक्रिया, तुम्ही 2 प्रकारे अर्ज करू शकता। एक ऑफलाईन पद्धत आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून सेल्फ सर्वे करून घरी बसून अर्ज करता येऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने। त्याचप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज भरता येऊ शकतो, स्वतः जाऊन अर्ज करता येऊ शकतो। सध्या घरकुल योजनेत सर्व्हिस सुरू आहे। लवकरात लवकर तुम्ही घरकुल योजनेचे अर्ज करा आणि ज्यांनी घरकुल योजनेचे अर्ज केले असेल त्यांनाच 2 लाख योजनेचा नफा होणार आहे, अन्यथा त्या योजनेचा लाभ होणार नाही। उपलब्ध घरकुल योजना, सरकारच्या योजना कोणत्या आहे? पंतप्रधान आवास योजना, सर्व वर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध असलेले केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण ही योजना आहे। ही केंद्र सरकारने सुरू केलेली घरकुल योजना आहे। राज्य सरकारच्या योजना, तर बघू शकता की राज्य सरकार कोणकोणत्या योजना राबवत आहे घरकुलासाठी। रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री वसाहत योजना, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण वसाहत योजना आणि इतर विविध योजना घरकुल योजना आहे। त्याचप्रमाणे अनुसूचित जाती खालील काही निकष लाभण्यात आलेले आहे आणि ते निकष कोणते आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अर्जाच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा। यामध्ये निकष पहिला आहे, कोणत्याही या पद्धतीने घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा। पती, मुले किंवा इतर कुटुंबातील यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असल्यास अर्ज पात्र ठरण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे राशन कार्डवर नोंदणीकृत कुटुंबात यापूर्वी कोणतीही घरकुल योजनेचा लाभ नसावा।
तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती, लाभार्थी महिलांना 2 लाख रुपये अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे जमा होणार आहे। त्यांच्या आधार लिंक असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे त्यांची DBT लिंक असणे सुद्धा गरजेचे आहे। या पद्धतीने हे अनुदान दिले जाणार आहे। तुम्ही अर्ज लवकरात लवकर करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 2 लाख ह्या योजनेचा नफा होणार आहे। घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून ज्या लाडक्या बहिणींना अद्याप अर्ज केलेला नाही अशांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे आणि पक्के स्वतःचे घर राहण्यासाठी उपलब्ध होणार आहे। ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही अशांनी आता घरकुल योजनेचा अर्ज करावा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे या योजनेची विशेष सूचना काय आहे तर बघू शकता की या योजनेसाठी विशेष सूचना लाभलेली आहे। महिलांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या योजनेची मदत निश्चितपणे पूर्ण ठरते। या अनुदानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबन वाढीस लागेल। स्वतःच्या नावावर घर असणे हा महिलांच्या सुरक्षिततेचा आणि स्वातंत्र्याचा महत्त्वपूर्ण आधार आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळणार आहे। जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे अशा सर्व महिलांना आता घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यांनी लवकरात लवकर घरकुल योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। त्यांनी लवकर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल। स्वतःचे एकल महिला, विधवा, घटस्फोटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ ठरू शकतो। योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहे आपण सांगितलेलीच आहे। तर सरकारमार्फत वेगवेगळे अधिकारी बांधकामाची माहिती करतील, त्यामुळे निधींचा योग्य वापर करण्याची जबाबदारी घ्यावी। घरकुल योजनेअंतर्गत अधिक माहिती तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा ग्रामीण विकास मंत्रालयाशी संपर्क साधावा। योजनेबाबत अद्यापही माहिती मिळवण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी। त्याचप्रमाणे विशेष सावधानता, परंतु या योजनेमध्ये विशेष सावधानता काय आहे बघू शकता की स्वप्न घर योजनेसाठी काही सावधानता आहे। अर्ज प्रक्रियेत कोणतेही मध्यस्थी पैसे देऊ नये। या योजना पास करण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये। सरकारी योजनेसाठी कधीही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही आणि या सरकारी प्रक्रियेमध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। फक्त अधिकृत सरकारी कार्यालय किंवा संकेतस्थळावरच अर्ज करावा। कोणालाही पैसे देऊन अर्ज करू नये, जेणेकरून तुमचे या योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नये। या योजनेसंदर्भात तुम्हाला कोणतेही शंका असेल तर तुम्हाला काही शंका असल्यास अधिकृत स्रोतांमध्ये माहिती द्यावी। कागदपत्राची छायांकित प्रत देताना मूळ कागदपत्रे सुरक्षित ठेवावे। घरकुल योजनेचा लाभ घेऊन आपले स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करा। या योजनेमुळे महिलांना आर्थिक सुरक्षितता आणि स्वावलंबन मिळेल। योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करा। या योजनेचे पैसे सुद्धा खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आजच तुम्ही अर्ज करा, जेणेकरून लाडक्या बहीण योजनेचे 2 लाख रुपये केंद्र सरकार देऊ राहिले ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ते DBTद्वारे जमा होणार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।